शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पपईची तोडणी करत असतो, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक पपईला आपण पेपरमध्ये गुंडाळत असतो. तर ते का गुंडाळलं जातं किंवा त्याचा फायदा काय होतो, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. शेतकरी मित्रांनो, काय होतं बरेच वेळेस आपल्या दुसरे कुठलेही शेतकरी आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट फॉलो करत असतो किंवा कुठेतरी म्हणजे मार्केटला हे चालतं म्हणून आपण करतो. पण त्याच्यामागे मूळ उद्देश काय असतो ते जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता आपण बघत असतो पपईला पेपरमध्ये, रद्दीमध्ये गुंडाळून मार्केटपर्यंत नेलं जातं. पण त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा पपई गुंडाळल्याच्या नंतर ती पूर्ण कलर पिवळा का होतो, या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी ही गोष्ट एकदम जनरल आहे, सगळ्यांना माहिती आहे सामान्यपणे म्हणजे माणूस लक्षात घेतच की याच्यामुळं काय होतंय ते. पण हे जाणून घेणं पण खूप गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन-नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल, तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त फळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा. आता पहिली गोष्ट म्हणजे केळी, आंबा आणि पपई ह्या सगळ्या गोष्टींचा एक गुणधर्म म्हणजे एकच आहे, की दडपून ठेवल्यावरती किंवा उबदार जागेवरती ठेवल्यावरती चांगल्या पद्धतीने पिकलं जातं, लवकर पिकलं जातं. पण ह्याच्या मागं कारण काय असतं? आता आपण पपईला समजा मुरायला घालत नाही, पिकायला घालत नाही, डायरेक्ट मार्केटला नेतो. ज्यावेळेस आपण पपईला अशा पद्धतीने डोळे पडतात, त्यावेळेस तिची कटिंग करत असतो म्हणजे तोडणी करत असतो आणि त्याच्यानंतर आपण पेपरमध्ये गुंडाळतो. तर काय होतं, पपई हे उष्ण फळ आहे. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि पेपरमध्ये गुंडाळल्याच्या नंतर काय होतं, तिचा उबदारपणा आहे तो कोंडला जातो आणि पूर्ण पेपरच्या आतून गरमी म्हणजे पूर्ण सगळीकडून सारखी गरमी तिला मिळत असते आणि त्याच्यामुळं काय होतं, सगळीकडचा कलर एकदम सेम होतो आणि दिसायला आता मी दाखवते तुम्हाला. आता दाखवायसाठी मी एक पपई काल पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेली होती. असा कलर आपल्याला मार्केटला जाईपर्यंत येतो आणि शायनिंगमध्ये एकदम मस्तपैकी दिसतं ते. त्याच्यामुळं खरंच आपल्याला रद्दीमध्ये जे आपण पपई गुंडाळून ठेवतो त्याचा फायदा हा 100% होत असतो. सोबतच जे आपल्याला त्याच्यावरती क्रॅश पडणार असतात किंवा जे आपल्याकडून त्याला छोटे-छोटे छिद्र पडत असतात वगैरे म्हणजे खरचटलं जातं. आता कॅरेट काय आपलं एक नसतं किंवा काही लोकं बॅगमध्ये नेतात. कसं पण आदळलं-आपटलं जातं कारण मार्केटला एक वस्तू नसती. कसंही त्याचं उलटं-पालटं होतं. त्याच्यामुळं आपल्या मालाची शायनिंग किंवा क्वालिटी खराब होत असती. त्यासाठी पेपर हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. तर हे आहे पपई पेपरमध्ये गुंडाळण्याचं तंत्र. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन-नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा. आणि जर तुम्ही पपईचं उत्पन्न घेत असाल तर ही पद्धत नक्की वापरा, कारण मार्केटला जरूर काम देते आणि आपल्या मालाची क्वालिटी राखा.